सुशांत दादा होता आम्हाला सहकार्य करायला. सुशांत दादाला मी मंचावरती आमंत्रित करतोय. सुशांत दादा आपण मंचावरती आमंत्रित जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. आणि या धवलारीनबाई आवडी यांच्यासाठी सुशांत दादांनी 1100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. आणि सुशांत दादा यांना विनंती करतोय की अवनींना बोलवण्यामागे तुमचा आज सिंहाचा वाटा होता, तर अवनीबद्दल तुम्ही समाजाशी ज्या ऋणी आहेत त्यांच्याबद्दल काय बोलाल? खरं म्हणजे मी अवनीताईंना पहिल्यापासून फॉलो करत होतो आणि आम्ही नेहमी भाषणामध्ये बोलत असायचो का धवला पाहिजे. खुद्द माझ्या लग्नासाठी धवलारीन शोधता नाकीनऊ झालेलं होतं, कारण लग्नाची तारीख पुढे मागे करायची अशी वेळच नव्हती माझी. म्हणून धवलाची काय किंमत आहे. आम्ही आमचा सर्वेश तरे तो बालुकी सदानंद महाराजांकडे आम्ही बसलेलो होतो आणि तेव्हा बाबांना एक त्यांनी धवला ऐकवलेला जो ज्ञानेश्वरांचा आणि विष्णूंचा होता. आणि त्यांनी बाबा ऐकतच बसलेले का एवढ्या छोट्या मुलाला सगळं ऐकता येतं आणि ते तुम्हाला माहितीच आहे बोलीभाषा जपण्याचा प्रयत्न करतो. आमचा हट्ट होता का अवनीताईंना यावर्षी काय पण करून गावात बोलवावं, कारण जसं तुम्ही सांगितलं उद्या भाब्यांना सांगायला लागेल का हमारे शादी में आओ. आता तुम्ही जत्राच बघा. खरं जत्रा भरवण्याच्या मागे प्रथा परंपरा एक बार्टर सिस्टम होती, तांदूळ घेऊन मच्छी द्यायचं. पण आज कुठलाच मराठी माणूस आज जत्रेमध्ये दुकान मांडून नाही आहे. ही परंपरा जर आपण संस्कृती आपल्या जत्रेत जपली, उद्या उद्योगधंदे आपल्या माणसांचे असतील. खरं म्हणजे आपण जत्रेत फिरतो पण शेवटी पैसे परप्रांतीयांच्या खिशात जातात. हा आजपर्यंत कोणी विचार नाही केला. पण एक सांगतो की महालक्ष्मी मंदिरामध्ये आजही प्रथम परंपरेमध्ये आदिवासी आणि आगरी समाजाचे कुणबी समाजाचे दुकानं मांडली जातात. आम्ही हौशीने जातो. ती जत्रा खरी जत्रा आम्ही मांडतो. पण आम्हाला खरं अवनीताईंना बोलवायचं एकच होतं का प्रत्येक आम्ही बोलायचो नेहमी का धवला झाला पाहिजे. वेळ आली असती का उद्या कॅसेट लावून धवला ऐकायला लागला असता, आपण त्यांचा अर्थ समजला नसता. म्हणून अवनीताईन खरं म्हणजे ब्राह्मण नक्कीच आपल्या समाजामध्ये लग्न लावत होते का मला माहिती नाही, पण मला एवढं माहिती आहे का धवलारीशिवाय लग्न होत नाही. म्हणून अवनीताईंचा आमचा हट्ट होता की धवलारी आपल्या झालं पाहिजे. मी अवनीताईंना मगाशी पण बोललो का तुम्ही पुढाकार घ्या, तिन्ही जिल्ह्यामध्ये आपण क्लासेस खरंच सुरुवात करू. कारण भविष्य खरं म्हणजे धवला आपण बघायचो का ह्या वयस्कर महिला असतात, पण अवनीताईंनी याचा ग्लॅमर वेगळाच आणला. आणि मला खात्री आहे का आपल्या समाजातल्या युवती धवला गायला येतील. आणि मी अवनीताईंना सांगितलं की तुम्ही पुस्तकं करा. आणि माझ्या काकांना सुद्धा विजय काकांना खरं आज पाहिजे होते, त्यांची तब्येत आज व्यवस्थित नाही म्हणून मी त्यांना खरंच पाहिजे होतं, कारण त्यांना ऐकवण्यासाठी मी धवला खास स्पेशल अरेंज केला होता. कारण त्यांना ह्या समाजावर खूप प्रेम आहे. आणि अवनीताईंनी जो आज आलाय खरं जसं जगदीशने एक ग्लॅमर आणला वेगळाच, तसं अवनीताईंचा इतिहासमध्ये धवलासाठी नाव रेखलं जाईल. एवढी सुप्रसिद्ध धवला कोणच नव्हती आणि होणार सुद्धा नाही. धन्यवाद. आता एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. अवनी तुझं पुन्हा एकदा खूप खूप या कार्यक्रमात मी स्वागत करतो. महिला मंडळ माता भगिनी असेच कार्यरत राहा. सुशांत दादा रोडसाठी कडून बांधला होता, तुम्ही पाण्यासाठी बांधलेले आहेत. आणि मला अभिमान आहे की गेले कित्येक वर्ष तुम्ही मला आमंत्रित करता. आणि एक ना एक दिवस माझा विश्वास आहे की ससून नवगरचा स्टेडियममध्ये मी कार्यक्रम करेल. एवढा सक्षम गाव मी या महाराष्ट्राच्या तक्त्यावर बघतो. आणि सुशांत दादा तुझ्यासारखे पंचभूभावातले एक भूत या गावात राहत असेल तर नक्कीच या कार्यक्रमाचा बेडा पार झाल्याशिवाय राहणार नाही. स्टेडियम 100% करणार. नाही दिलं ना तर उठून आम्ही कंपाऊंड घालून बसू या जागेत पाहिजे तर, काय फरक नाही पडत. खरं म्हणजे ही पहिल्यांदा यात्रा या ठिकाणी बसल्या. आम्ही 2 दिवस झाले टेन्शन होतं यात्रा भरेल का नाही. यात्रा खरी दुसऱ्या ठिकाणी भरते, पहिल्यांदा यात्रा या ठिकाणी आहे. आणि गावातल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. कारण माफी मागतो का खुर्च्या कमी पडल्यात आम्हाला. 700ची सिटिंग आहे, 700 जण पूर्ण बसलेले आहेत. आणि जसं महिलांचा उल्लेख केला तसं मोर्चा काढायची वेळ नसते आली, कारण विजय काकांनी फोनवर केलं असतं. पण आपली जाणीव आपल्याला आपला हक्क जिथपर्यंत आपण ठोकत नाही दरवाजे. कारण आमच्या गावातला जसा पहिलाच मोर्चा होता तो. आणि अक्षरशः आम्ही कॅबिनमध्ये जाऊन ती आयुक्त पळून गेली आम्हाला बघून. जे काही आहे 2 थेंब पाण्याचे भेटले शासनाचे, आपले काकांनी पूर्ण प्रयत्न केला. जंगलातून पाणी आणला दुसऱ्या दिवशी. पण काकांना पण मी सांगितलं का आपलं हक्काचं जे असतं ते आपण घ्यावंच लागतं, नाही दिलं तर हिसकावून घ्यावं लागतं. हा एक छोटासा प्रयत्न होता. त्यामध्ये आणि सगळ्यांना विनंती. हां अवनी, कधीपासून ऐकता म्हणजे सुशांत दादा सगळी सांगतात की दादा तुमचा लय पुढाकार घेता तुम्ही. आणि मी तसे तुम्हाला बघितलेलं पण आहे, पंचमहाभूतामध्ये तुम्ही काम करता. मला सगळ्यांना म्हणजे आपल्या समाजाला सगळ्यांना एक या स्टेजवरून सांगायचं आहे का आपल्या गावामध्ये
प्रत्येक गावामध्ये कोण ना कोण एक असा व्यक्तिमत्व असतं का ज्याचं काहीतरी शैली वेगळीच असतं. पण बऱ्याचदा काय होतं, बाजूच्या गावात तो पटतं ना, गावात तो पटत नसतं. पहिला आपल्या गावांच्या कलाकाराला आपण सन्मान द्या, आपण मान द्या. बघा लोक त्याला डोक्यावर घेतल्याशिवाय मागं नाही हटणार. एवढंच सांगायचं मला. दादा तुमचं खरंच कौतुक आहे. आणि धवला म्हणजे आताच्या पुरी समजतान का पैसा भेटेल त्याच्यापेक्षा मेकअपची बॅग घेतलो का निघलो. म्हणून आपण धवल्याला प्रोफेशन नक्कीच बनू. त्यांचा पोट पण भरला पाहिजे आणि बिना खर्च ते आपला परंपरा सुद्धा टिकून ठेवतील. त्यांचं डोलं पाण्यात भरलं. आवऱ्या संस्कृती व प्रेम डोल्यान त्यांच्या अश्रू आहेत. थँक्यू दादा. तेव्हा ते आवनी आणि संपूर्ण टीमसाठी जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. खरंच हा प्रोफेशन झाला पाहिजे, माझी पण इच्छा आहे. आणि सगळ्या माता भगिनींना विनंती करतो की आपण पुन्हा स्थानपन्न व्हायचं आहे. स्थानपन्न होण्यापेक्षा सगळ्यांनी इथं उभं राहायचं. महिला मंडळ सगळ्यांनी जरा नाचत यायचं आहे. चला आता